रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाडमध्ये राख्यांनी बाजारपेठ सजली आहे। मात्र दुष्काळी परिस्थितीवर राख्यांच्या भावात झालेल्या 25% वाढ यामुळे सुरुवातीला काही प्रमाणात राख्या खरेदीकडे बहिणींनी पाठ फिरवली होती। मात्र आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाल्याने आता बाजारपेठेत खरेदीला गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र या अपेक्षांपेक्षा ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत नसल्याने रक्षाबंधनाला भरलेला माल हा पडून राहतोय की काय अशी चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे। सरकारने जी योजना काढली आहे ती चांगल्या करता आहे, जे गोरगरीब आहे त्यांच्याकरता ही सरकारने अशीच चालू राहू द्यावा हीच विनंती। योजनेचे पैसे तुम्हाला आलेत का? मला अजून नाही आले, पण गावात भरपूर बायांना आले। त्याची मदत होती पैशांची? मग होती। आता रक्षाबंधनला पाऊस पडत नाही आहे, त्यामुळं मदत ही चांगलीच आहे। परिस्थिती अशी आहे का मालाचे भावले वाढलेले, त्याच्यामध्ये पावसाने दांडी मारलेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले बँकेत महिलांना, त्याच्यामुळे थोडं गर्दी आहे गावामध्ये। पण मालाचे एवढे रेट वाढलेले आहे का लोक पण आखरता हात घेऊन राहिले। त्याच्यामध्ये पैशाची पण कमतरता लोकांकडं आज झालं। ते थोडाफार मध्ये सण त्यांनी उत्सव साजरा केलेला आहे। बहिणी भावासाठी राख्या घेऊन राहिले। राख्याच्या त्याच्यामध्ये डिझाईन चांगले चांगले आहे। जरदोशी राखी आहे, लुंबा राखी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो मी कार्टूनच्या राख्या आहे। दुष्काळी परिस्थितीत देखील सध्या कोणत्या राख्यांना मागणी आहे? साध्या राख्यांना मान्यता आहे। जे जास्त महाग माल आहे ते काय विकू नाही राहिला, ते तसंच पडलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता, इथं मध्ये मारू शकता तुम्ही कॅमेरा। एकूणच मागणी काय राहील आपली? मागणी हीच राहील का पाणी पावसाचं आता पडू नाही राहिला, शासनाने काहीतरी अजून निर्णय घ्यायला पाहिजे। जशी अशी लाडकी बहीण योजना काढलेली आहे तशी अजून दुसरी कोणती योजना सरकारने आणायला पाहिजे।